Hello students, today we will study about chapter number 3, diversity in living things and the classification. In previous video we will study about diversity in plants, method of nutrition in plants, the structure of a plants like the flower, the leaf, the stem, the fruits and the roots. We have also studied. Then need for classification of plants we have also discussed. Then classification of plants, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की trees, shrubs, herbs, veins we have also discussed. Then today we will discuss about diversity and classification in animals. Okay. डायव्हर्सिटी आणि डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण इन ॲनिमल्स. आपल्याला कशात बघायचं आहे तर प्राण्यांचं, म्हणजे प्राण्यांमध्ये विविधता आणि त्यांचं वर्गीकरण काय आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप डिफरंट शेप टू सर्वाइव्ह इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांना निरनिराळ्या शरीराचं म्हणजे निरनिराळे आकार धारण केलेले आहेत. देअर इज अ ग्रेट व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स टू. म्हणजेच बघा म्हणजे प्राण्यांमध्ये म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी व्हरायटी दिसून येत आहे. तर कोणती किंवा प्राण्यांच्या शरीर रचनेमध्ये वेगवेगळा बदल कुठला आढळून येत आहे किंवा विविधता कुठली आढळून येत आहे तर बघा द अमिबा कॅन नॉट बीन सीन विदाउट आवर आईज. म्हणजे आपल्या डोळ्यांना न दिसणारा अमिबा, त्याला मायक्रोस्कोपचीच गरज आहे, विदाउट तो दिसत नाही. नंतर द ह्यूज एलिफंट म्हणजे आपल्याला मोठ्या आकाराचा दिसणारा हत्ती. द स्मॉल स्नेल म्हणजेच लहान गोगलगाय. द फिश दॅट स्विम इन वॉटर म्हणजे पाण्यात पोहणारा मासा. अ काईट दॅट फ्लाय हाय इन द स्काय म्हणजे आकाशात उंच उडणारी घार. बटरफ्लायज दॅट फ्लाईट अराउंड फ्लावर्स म्हणजेच बघा फुलांभोवती वावरणारी फुलपाखरं. अ हाऊस लिझार्ड म्हणजेच दॅट क्राउल ऑन अ वॉल ऑल ॲनिमल्स. हाऊस लिझार्ड्स म्हणजे घरामधली पाल. क्राउल ऑन द वॉल म्हणजे भिंतीवरती सरपटणारे. हे सगळे तुम्ही ॲनिमल्स सगळे पाहिलेले आहेत किंवा त्यांची वेगवेगळी आपण वैशिष्ट्ये बघितलेली आहेत. इच हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे प्रत्येक हे जे ॲनिमल्स आहेत तर प्रत्येकाचं वेगवेगळं असं काहीतरी कॅरेक्टरिस्टिक आहे. काही आकाराने मोठं आहे, काही आकाराने लहान आहे, काही उघड्या डोळ्यांना दिसत नाही, तर काही पाण्यामध्ये दिसतात, काही उंच आकाशामध्ये दिसतात, काही फुलांच्या भोवतीने दिसतात, तर काही आपल्याला भिंतीवरती दिसतात. हे आपण पाहिलेलं आहे. ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट्स लाईक अ हेड, नेक, टोर्टोज, टेल, लिम्ब फॉर द मुवमेंट. म्हणजेच बघा प्राण्यांच्या शरीरामध्ये आपल्याला हेड दिसते. हेड म्हणजे डोकं सगळ्यांना माहीत आहे. नेक म्हणजे मान. नंतर टोर्टोज म्हणजे आपलं धड. नंतर टेल शेपटी आहे. हे सगळे जे आहेत किंवा लिम्ब्स म्हणजे हातपाय आपले सगळे अवयव ह्यासाठी आहेत तर आपल्या शरीराची हालचाल होण्यासाठी सगळे आपल्या शरीरामध्ये हे अवयव आहेत. नंतर बघा दे हॅव व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स म्हणजेच बघा शरीरामध्ये वेगवेगळ्या क्रिया ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था आहेत. विच कॅरी आउट ऑन व्हेरियस फंक्शन इनसाइड द बॉडी. इन रिस्पेक्ट टू देअर इज अ लॉट्स ऑफ डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स म्हणजे आपल्या शरीराची विविध रचना किंवा विविध क्रिया करण्यासाठी वेगवेगळे ऑर्गन सिस्टीम्स आहेत. पण या बाबतीत सुद्धा प्राण्यांमध्ये वेगवेगळी विविधता आपल्याला आढळून येत आहे.
तर आता पुढे बघायचे बघा, कॅन यू टेल म्हणजे सांगा पाहू. व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन in the body structure of animals like a snake, a lizard, tiger, a fish, an eagles, a hen, a crab, a housefly, an earthworm, a crocodile and a grasshopper. म्हणजेच बघा आपल्याला याच्यामध्ये जे काही ॲनिमल्सचे नावं दिलेले आहेत, तर कोणकोणत्या ॲनिमल्सची नावं दिलेली आहेत तर बघूयात आपण. तर आपल्याला इथं काय सांगितलं आहे, स्नेक सगळ्यांनी साप पाहिलेला आहे, लिझार्ड्स सरडा, टायगर वाघ, फिश मासा, एगल गरुड, हेन कोंबडी, क्रेब खेकडा, हाऊसफ्लाय माशी, अर्थवर्म गांडूळ, क्रोकोडाईल मगर आणि ग्रासहॉपर टोळ म्हणूयात. ह्या प्रत्येक प्राण्यांच्या शरीर रचनेमध्ये आपल्याला काय डिफरन्स दिसून येतोय का, तर हो, आपल्याला प्रत्येक प्राण्यांच्या ह्याच्यामध्ये डिफरन्स दिसून येत आहे. तर कोणता डिफरन्स आहे आपल्याला बघायचे बघा. तर काय सांगितलं इथं बघा, वी सी अ व्हरायटी इन ॲनिमल्स विथ रिस्पेक्ट टू देअर फूड ॲज वेल. म्हणजे प्राण्यांच्या मध्ये अन्नाचा आपण जर विचार केला, फूडचा जर विचार केला, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिफरन्स दिसून येतो. सिन्स ॲनिमल्स डिपेंड्स ऑन अदर फॉर देअर फूड. म्हणजेच बघा प्राणीसुद्धा हे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. दे आर फाउंड इन प्लेसेस वेअर फूड इज अवेलेबल. म्हणजे आपलं जे अन्न ज्या ठिकाणी आहे किंवा ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी ते प्राणी आढळून येतात. डिफरंट ॲनिमल्स हॅव डिफरंट मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग अँड इटिंग फूड्स. म्हणजे बघा प्रत्येक प्राणी जे आहे त्याच्या अन्नग्रहण म्हणजे फूड खाण्याच्या, इटिंग फूड जी खाण्याची जी पद्धत आहे ते वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या भागानुसार किंवा अन्न शोधण्याच्या सुद्धा पद्धती वेगळ्या आहेत. दीज टू लीड्स टू डिफरन्स इन देअर बॉडी स्ट्रक्चर. म्हणजे बघा म्हणजे अन्न मिळवण्याची किंवा अन्न खाण्याची पद्धत वेगवेगळी असल्यामुळे त्यांच्या शरीर रचनेमध्ये आपल्याला बदल दिसून येत आहे. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता. ओके, नंतर यावर्षी आपल्याला ट्राय दिस जो आहे आपला ट्राय दिस जो आहे तो यावर्षी सिलेबसमध्ये नाही. तर आता आपण नेक्स्ट पेजवरती येऊयात. नेक्स्ट पेजवरती आपल्याला पुन्हा एकदा ट्राय दिस आहे, तर ते सुद्धा आपल्याला यावर्षी सिलेबसमध्ये आपल्याला नाही. तर आपण पुढं पाहूयात. कॅन यू टेल म्हणजे सांगा पाहू. सांगा पाहू मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय विचारलाय बघा, व्हॉट इज द चेन ऑफ बोन इन द सेंटर ऑफ आवर बॅक कॉल्ड क्वेश्चन मार्क. म्हणजे आपल्या पाठीच्या मध्यावरून जी हाडाची माळ दिसते ना, चेन आपण म्हणूयात, हाडाची बोनची जी चेन दिसते तिला काय म्हणायचं आहे, तर असं त्या मराठीमध्ये मणका म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये बॅकबोन असं म्हणतो. Animals with vertebral column and those without it forms two groups known as the vertebrates and invertebrates. म्हणजेच बघा आपल्याला ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्यांना वर्टिब्रेट्स असं म्हणायचं आहे, आणि ज्यांना नसतो, वर्टिब्रल कॉलम नसतो त्यांना इनवर्टिब्रेट्स असं म्हणायचं आहे. येते लक्षात. आता आपल्याला पुढे बघायचं बघा, स्नेक्स. सगळ्यांना स्नेक माहीत आहे. साप, नंतर बर्ड्स पक्षी, फिश मासा, कांगारू हे सगळे अँड ह्युमन माणूस आर ऑल्सो वर्टिब्रेट्स ॲनिमल्स. हे सगळे कसे आहेत, वर्टिब्रेट्स ॲनिमल्स म्हणजे पाठीचा कणा असणारे. ॲनिमल्स सच ॲज स्नेल म्हणजे स्नेलला आपण गोगलगाय म्हणतो, कॉक्रोच झुरळ, अर्थवर्म गांडूळ डू नॉट हॅव अ वर्टिब्रल कॉलम्स म्हणजे यांना पाठीचा कणा नसतो, म्हणून यांना काय म्हणायचं आहे तर बघा इनव्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स. ओके, आता सेकंड काय विचारलं आहे बघा,
नेम सम ॲनिमल्स विच ले एग्स अँड ऑदर विच गिव बर्थ टू देअर यंग वन्स. म्हणजेच बघा, अंडी घालणारे किंवा पिल्लांना जन्म देणारे प्राणी कोणकोणते आहेत. तर आपण बघूयात पुढं. तर काय सांगितले, वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनदर लिव्हिंग थिंग्स लाईक वन सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. म्हणजेच बघा, स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करणे म्हणजेच काय तर रिप्रोडक्शन होय, हे आपण शिकलेलो आहे. अ हेन्स लेज एग्स अँड हॅचेस देम. म्हणजेच कोंबडी काय करते बघा, अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर दुसरा तिच्यासारखाच हॅचेस म्हणजे उभवते. अँड आफ्टर फ्यू डेज म्हणजे काही दिवसानंतर यंग चिक्स म्हणजेच पिल्लांना, कोंबडीच्या पिल्ला त्याच्यातून अंड्यातून बाहेर निघतात आणि हॅचेस आउट द एग्स. अशा प्रकारे म्हणजे कोंबडी जी आहे ते कोंबडीच्या अंड्यांपासून पिल्लं तयार होतात. तसं बघा, अ काऊ म्हणजे गाईचं कसं आहे तर बर्थ टू काल्फ म्हणजे ती काय करते, गाई जी आहे ती वासराला जन्म देते. बिफोर दॅट द काल्फ ग्रो विदिन द काऊज बॉडी. म्हणजेच बघा, गाईच्या वासराची वाढ जी आहे ती गाईच्या शरीरात होते. अकॉर्डिंग टू द मोड ऑफ रिप्रोडक्शन ॲनिमल्स आर क्लासिफाय इंटू 2 टाईप्स. म्हणजेच बघा, प्रजननाचे प्रकार आहेत त्यानुसार 2 प्रकार पडलेले आहेत. तर ते कोणते पाहूयात आपण. तर 2 टाईप आहेत, ओव्हिपोरस ॲनिमल्स अँड सेकंड वन विच ले एग्स. म्हणजेच पहिलं बघा, त्याच्या अंड्यातून ज्या पिल्लांचा जन्म होतो किंवा नवीन त्यांच्यासारखे तयार होतात त्याला ओव्हिपोरस ॲनिमल्स म्हणायचे. आणि दुसरं आहे विविपोरस ॲनिमल्स विच गिव बर्थ टू देअर यंग वन्स. म्हणजे ह्याला मराठीमध्ये त्याला जरायूज असं म्हणलं जातं. आता आपण पुढं पाहूया. थर्ड क्वेश्चन बघा काय दिला आहे. फेअर आर द ॲनिमल्स नेमली अ हॉर्स, अ बियर, टॉर्टाइज अँड अलायगेटर, अ फिश, अ डिअर अँड अ फॉग टू बी फाउंड. म्हणजे तिथं आपल्याला काही ॲनिमल्सची नावं दिलेली आहेत. तर ते कुठं आढळून येतात हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हॉर्स कुठे आढळून येतो, नंतर बियर कुठे असतो, टॉर्टाइज, लाईट सुसर कुठे आढळून येते, फिश कुठे आढळून येतो, डिअर, फॉग हे कुठं आपल्याला आढळून येतात. तर घोडा जमिनीवरती आहे, अस्वल जमिनीवरती आहे, कासव पाण्यात काही दिवस जमिनीवर असतं, सुसर पाण्यामध्ये, मासासुद्धा पाण्यामध्ये असतो, हरिणसुद्धा जमिनीवरती आहे, बेडूक पाण्यामध्ये काही दिवस जमिनीवरती असतं. अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट animals are usually classified into terrestrial, aquatic animals. म्हणजेच बघा, प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून, हॅबिटॅट म्हणजे त्यांचं राहण्याचे ठिकाण, त्याच्यावरून का नाही त्याचे 2 ग्रुप पडलेले आहेत. टेरेस्ट्रियल बघा भूचर, ॲक्वॅटिक म्हणजे जलचर. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे, ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारे. हावेवर ॲनिमल्स लाईक फॉग, सॅलमेंडर, टोड लिव्ह इन बोथ प्लेसेस. म्हणजेच बघा, बेडूक, सॅलमेंडर, टोड जे आहेत हे प्राणी दोन्ही ठिकाणी राहतात. म्हणजे टेरेस्ट्रियल पण आणि ॲक्वॅटिक पण आहेत. म्हणजे काही दिवस पाण्यात काही दिवस जमिनीवर राहतात. इन बोथ प्लेसेस नेमली लँड अँड वॉटर, देअरफॉर दे आर कॉल्ड ॲम्फिबियन ॲनिमल्स. म्हणजे जे लँडवरती आणि वॉटरमध्ये सुद्धा राहतात तर त्यांना काय म्हणायचं, ॲम्फिबियन म्हणजे उभयचर मराठीमध्ये असं त्याला म्हणायचं आहे. आता पुढं आपण पाहूया. अ काईट, अँड ईगल, अ क्राऊ, अ बटरफ्लाय, अ हनीबी. अ काईट घार सगळ्यांना माहीत आहे, ईगल गरुड, क्राऊ कावळा, बटरफ्लाय फुलपाखरं माहिती आहेत, हनीबी मधमाशी.
ऑल फ्लायज इन एअर, हे सगळे कसे आहेत, हवेमध्ये मुक्तपणे उडतात किंवा संचार करतात. थ्रू दे लिव्ह इन डिफरंट प्लेसेस. देअर ॲनिमल्स आर सेड टू हॅव ॲन एरियल मोड ऑफ लाईफ. हे सगळे जे आहेत ते हवेमध्ये राहतात म्हणून त्यांना एरियल मोड ऑफ लाईफ असं म्हणायचं का आहे, किंवा एरियल जरी म्हटलं तरी चालेल. आता आपण नेक्स्ट पेजवरती येऊयात. ऑलवेज रिमेंबर, आपण हे नेहमी लक्षात ठेवा. In the living worlds, a lots of diversity is seen both in animals and plants. सजीव सृष्टीमध्ये आपण वनस्पती आणि प्राण्यांमध्ये खूप सारं विविधता आढळून येथे हे शिकलेलो आहोत. एव्हरी प्लांट्स अँड ॲनिमल इज युनिक. म्हणजे प्रत्येक प्राणी आणि सजीव हा कसा आहे, युनिक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण. वी शूड ऑल मेक एफर्ट्स टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ड्स. सगळ्यांनी हे जे आपली सजीव सृष्टी जी आहे ती जपायला किंवा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो. प्लांट्स आर क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ देअर हाईट, शेप ऑफ स्टेम, पिरियड्स ऑफ लाईफ सायकल अँड हॅबिटॅट. ॲनिमल्स are classified on the basis of cell structure, vertebral column, method of reproduction and habitat. अशा प्रकारे आपला चॅप्टर नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. एक्झरसाइज याचा कंप्लीट करा आणि जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे त्याच्यावरती सेंड करा. थँक्यू.